माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं किंवा त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारावा, ते त्याचं उत्तर देऊ शकते असं जे काही विधान केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या साठी 16% आरक्षण निर्णय केलेला होता. दुर्दैवाने नंतरच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये माननीय न्यायालयामध्ये बदल झाला आणि मग त्या काळामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे काही आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या साठी जे काही शब्द प्रयोग केले होते, जे शब्द दिले होते, त्याप्रमाणे 10% मराठा समाजाच्या साठी आरक्षण देण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी आताही त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की साधारणपणे 5000 समाजाच्या उमेदवारांची अधिसंख्य पद माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्येच त्या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माजी न्यायमूर्ती माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी समिती गठीत करण्यात आली, आपण बघितलं असेल की या समितीच्या माध्यमातून त्यांनी अथक कष्ट करून विविध भागामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन राज्याच्या बाहेरही ज्या ज्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे त्या ठिकाणी जाऊन कागदपत्रांची तपासणी करून नियम कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या ज्या ज्या काही बाबी आहेत. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी कुणबी म्हणजेच ओबीसी हा दाखला काढण्याच्यासाठी साधारणपणे 13 कागदपत्र वैध धरण्यात येत होती. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून त्यामध्ये आणखी नवीन 10 पुरावे ग्राह्य धरण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि यामुळे लाखो पात्र लोकांना त्याचा लाभ मिळताना आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे त्याचे दाखले पण संबंधित लोकांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आपण जर बघितलं असेल तर दुसरी एक मागणी माननीय जरांगे पाटील साहेबांची होती की आंदोलन काळामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्या लोकांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. यापैकी अनेक प्रकरणं मार्गी लागलेली आहेत. केसेस पाठीमागे घेणं यापैकी पण अनेक प्रकरणं त्या ठिकाणी मार्गी लागलेली आहेत, काही राहिलेली आहेत. आणि आता कालच या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की विहित कालावधीमध्ये हे सर्व प्रकरणं निकाली काढणं. आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये अतिशय संवेदनशील पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे. माननीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर 10 लाखाची कर्ज मर्यादा वाढ करून 15 लाख त्या ठिकाणी करण्यात आली आणि यामुळे लाखो उद्योजक त्या ठिकाणी समाजाचे निर्माण होण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहोत. सारथी संस्थेच्याही माध्यमातून साधारणपणे समाजाचा अनेक उमेदवार त्या ठिकाणी
MPSC असेल, UPSC असेल, या स्पर्धेच्या माध्यमातून समाजाचा टक्का त्या ठिकाणी वाढताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून ही जेवढी जेवढी कामं करणं शक्य होतं तेवढी कामं त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. आणि इतरही अनेक लहान मोठे विषय समाजाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्या काळामध्ये पण आणि आताही त्या ठिकाणी शासन सकारात्मक निर्णय करतो आहे. आणि म्हणून मला वाटतं की या सर्व गोष्टींची समाजाला माहिती आहे. आणि म्हणून कालच्या त्यांच्या स्टेटमेंटमुळे उगाच कोणाच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. आणि म्हणून काल तुम्ही हा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर या ठिकाणी मी देतो आहे. परवा मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं की या आंदोलनामध्ये रिसोर्सेस कोण देते या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडे आहे. नितेश राणेंनी तेच विधान केलं. काल संजय राऊतांनी तेच विधान केलं आणि राज ठाकरेंचं पण तेच विधान आलं. नेमका रोख कुणाकडे, कोण रिसोर्सेस पुरवते असं वाटतं? याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे ना. आणि मग जे कोण असतील ते त्यांचं त्या संदर्भातला निर्णय करतील. भोसले साहेब, राज ठाकरे